तुम्हाला परीक्षेमध्ये 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत का? चला तर मग जाणून घेऊया 5 महत्त्वाच्या टिप्स. तुम्हाला परीक्षेमध्ये 95% मार्क्स मिळवायचे आहेत. मग या 5 टिप्स तुमच्यासाठी आहेत ज्या तुमचं यश निश्चित करतील. पहिली आणि सर्वात महत्त्वाची ही टिप्स आहे, हे आहे वेळेचं व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट. परीक्षेमध्ये 95% मिळवण्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट योजना म्हणजे प्लॅन आखावा लागेल. दररोज अभ्यासाचं एक परफेक्ट टायमिंग असलं पाहिजे. या हिशोबाने आपल्याला ते तयार करावं लागेल, ज्यात सर्व विषयाचा समावेश असेल. कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा ते ठरवायचं आहे आणि त्यानुसार ते ठरवल्यानंतर ते एका टाइम टेबलमध्ये परफेक्ट लिहायचं आहे आणि ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरी टिप्स आहे स्मार्ट अभ्यास करा. तुम्ही फक्त रट्टा मारू नका, तर महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. तो पाठ, ते प्रश्न, ते उत्तर, नेमकं या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. छान सुंदर अक्षरामध्ये नोट्स बनवा, त्या हायलाइट्स करा आणि त्यावर आधारित छोटे प्रश्न निर्माण करा, तयार करा. तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करत आहे ते पहिले फिक्स करा की नेमकं आपल्याला या पाठामध्ये कोणत्या भागावर लिहायचं आहे, वाचायचं आहे. जास्त गुण मिळवण्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तिसरी महत्त्वाची टिप आहे नियमित रिव्हिजन. तुम्ही रोज किती अभ्यास करत असाल किंवा शाळेमध्ये कुठे जिथे पण ट्युशन किंवा कुठे, पण तरीही तो अभ्यास तुम्हाला समजला नाही समजला, हे सर्व गोष्टी केल्यानंतर स्वतः जो अभ्यास केलेला आहे काल आज, तर त्या सर्व गोष्टीचं तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल आणि त्या रिव्हिजन ही नियमित असली पाहिजे. दररोज रिव्हिजनसाठी पहिले वेळ काढा, त्यानंतर पुढचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि मागील काही दिवसामध्ये जे तुम्ही प्रश्न लर्न केलेला आहे, समजून घेतलेला आहे, पाठ केलेला आहे, त्या विषयात त्या पाठाचं रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. रिव्हिजन करसाल तर तुम्हाला तो विषय लक्षात राहू शकतो. हे तुमचं लक्ष वाढवतं आणि दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नियमित रिव्हिजन करणे, नियमित ते पुनरावलोकन करणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे जी माहिती आपण पाठ केलेली आहे, समजून घेतली आहे आणि जो वेळ दिलेला आहे ती जास्त दिवस लक्षात राहील आणि परीक्षेपर्यंत त्याचा फायदा होणार आहे आणि परीक्षेमध्ये ते चांगल्या तऱ्हेने तुम्हाला आठवेल. चौथी टिप्स आहे जे या अगोदर झालेले जे वर्षा अगोदर जे प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, ते सोडवायला घेणे. तुम्हाला पेपरचा फॉर्मॅट कसा असतो ते समजण्यासाठी, त्याचं नेमकं परफेक्ट कशा पद्धतीनं असते ते समजण्यासाठी मागच्या वर्षीचे काही वर्षाच्या अगोदरचे जेवढी प्रश्नपत्रिका असतील ते सोडवायला घ्यायचं आहे. म्हणजे यामुळे तुम्हाला एक लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे, किती मार्कवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आधीच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावर, कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि तो भाग तुम्ही चांगल्या तऱ्हेने करण्याचा प्रयत्न करसाल. आणि जे वेळ दिलेली आहे ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये तेवढ्या वेळामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला किती तयारी आणखी करायची आहे याचाही तुम्हाला आढावा घेता येईल. पाचवी आणि शेवटची महत्त्वाची टिप, मनाची आणि शरीराची काळजी घेणे. अभ्यास करणं तर महत्त्वाचं आहेच, पण आपल्या शरीराची, मनाची काळजीही खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप, योग्य आहार आणि अधूनमधून थोडीशी विश्रांती घेऊन सर्व पद्धतशीरपणे आपल्या नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करणे. यामुळे काय होईल की आपला मेंदू हा ताजेतवाना राहील आणि त्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये चांगल्या तऱ्हेने अभ्यासाकडे लक्ष देऊ शकाल. तुम्ही मनापासून ते अभ्यास करू शकाल. यामुळे मनाकडे आणि शरीराकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे. वेळेचं व्यवस्थापन, स्मार्ट स्टडी म्हणजे स्मार्ट अभ्यास पद्धती, नियमित रिव्हिजन, प्रश्नपत्रिका सोडवणे, शरीर आणि मनाची काळजी घेणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 95% मिळवणं
ह्या 5 टिप्समुळे तुम्हाला सोपं जाईल. आत्ता तयारी सुरू करा आणि सर्वोत्तम निकाल मिळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे व्हिडिओज शेअर करायला मागं पुढं पाहू नका. शेअर करा आणि त्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा आहे की या प्रकारचे अभ्यासाच्या टिप्स या चॅनलवर दिल्या जातात. तुमच्या मित्रांना शेअर करा. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.